रो हाऊस अर्जंट विकण्यासाठी आलेला आहे। मेन रोड पासून फक्त 400 मीटर हे रो हाऊस आहे। इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल रो हाऊस आपल्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या आहे। ही 8 फुटाची गॅलरी तुम्ही बघू शकतात। आजूबाजूचं परिसर पण तुम्ही बघू शकता, रहिवासी परिसर असलेला आणि कुठल्याही बँकेचे लोन होणारे हे रो हाऊस आहे। मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही 3 रो हाऊसची प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर कृपया करून हा जो व्हिडिओ आहे हे खूप इन्फॉर्मेशन वाला असणार आहे। व्हिडिओ सोडू नका, समधी माहिती रो हाऊस बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या। जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चॅनल आहे। रो हाऊस बद्दलच हा व्हिडिओ आहे। रो हाऊस बद्दलच माहिती भेटणार आहे। हा रो हाऊस कुठं असणार आहे, पुण्यामध्ये कुठलं लोकेशन आहे, किती फ्लोअरची बिल्डिंग्स आहे, सगळी डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। पण त्यासाठी आपल्याला बघा एक रिक्वेस्ट करतो मनापासून की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे सोडू नका। संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वेगवेगळ्या जागा असू द्या किंवा अजून घर आहे त्याच्याबद्दल पण देणार आहे। एवढं एकच रो हाऊस नाहीये, अजून आहे, जागा पण आहे, म्हणजे प्लॉट पण आहे, इंडिपेंडेंट हाऊस पण आहे, रो हाऊस पण आहे। एक व्हिडिओ मध्ये एवढे सारे व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेले आहे। मंडळी, काय होतं माहिती का, माहितीवाला व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओचे म्हणजे त्या घराचे तुम्हाला व्हिडिओ भेटूनच जाणार आहे। फक्त तुम्हाला लक्षामध्ये हे ठेवायचे, त्याचे रेट ठेवायचे, लोकेशन ठेवायचे लक्षामध्ये। या 2-3 गोष्टी तुम्हाला करायला लागणार आहे। त्याचा रेट लक्षामध्ये ठेवायचा, लोकेशन लक्षामध्ये ठेवायचा आणि किती फ्लोअरची बिल्डिंग आहे, कारण की वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या आलेल्या आहे। अगदी पुण्यामधल्या प्रॉपर्ट्या हे आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहे आणि ह्या जेवढ्या प्रॉपर्ट्या आहेत तर त्या प्रॉपर्ट्याला कुठल्या बँकेचं लोन होऊ शकतो, कुठल्या नाही होऊ शकतो, गुंठेवारीमध्ये आहे का एने प्लॉटवर ही प्रॉपर्टी बनवलेली आहे, एक एक आरामशीर तुम्हाला सगळ्या माहिती जे आहे बसून सांगणार आहे। मंडळी, काय होतं, लोकेशनला जाऊन त्या प्रॉपर्टी बद्दल डिस्कशन करायला तेवढं टाइमच नसतो आणि तेवढा वेळ नसतो। एकतर कॅमेरा चा लोकेशन बघायचा का बोलायचं त्याच्यामध्ये, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात। मंडळी, आपण फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी खास करत नाही, जे आहे रिअल ते रिअल सांगायचा प्रयत्न करतो, म्हणून आज हे बसून तुमच्यासाठी माहिती देत आहे। मंडळी, सगळी जी प्रॉपर्टी उपलब्ध आहे आपल्या चॅनलवरती ही रिअल प्रॉपर्टी आहे। कुठलाही फेक इथं मिनी प्रॉपर्टी सामील नाही केलेली, ह्याच्यामध्ये फेक व्हिडिओ बनवत नाही। जे काय आहे आपल्याकडं, जी काय म्हणजे इंडिव्हिज्युअल असू द्या, घर किंवा प्लॉट असू द्या, किंवा हे रो हाऊस असू द्या, किंवा 4 मजल्याची ही बिल्डिंग असू द्या, किंवा 3 मजल्याची बिल्डिंग असू द्या, किंवा एखादा बैठी इंडिपेंडेंट रो हाऊस, किंवा एखाद्या 250 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये बांधलेले घर, ते पण पुण्यामध्ये कोथरूड सारख्या एरियामध्ये। बघा, एक लोकेशन सांगितलेलं आहे, मला सगळे लोकेशन तुम्हाला सांगायचंय। थोडंसं व्हिडिओ मला असं वाटतं की लांब होऊ शकतो, पण माहिती तुमच्यासाठी याच व्हिडिओमध्ये असणार आहे। मंडळी, नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा आणि लाईकचा बटन दाबायचा। बघा, मी इस्टेट एजंट वगैरेचं काम करत नाही, डायरेक्टली हे प्रॉपर्ट्या आपल्याकडे जे आलेल्या आहे मालकाकडून आलेल्या आहे, तुम्ही ट्रस्ट करू शकता, तुम्ही भरोसा ठेवू शकता, कारण की हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि हे मालकाकडूनच प्रॉपर्ट्या आपल्याकडे येतच राहतात। असं नाही की कुठल्या एजंटला बोललं होतं की मला दे बाबा हे व्हिडिओज, किंवा कोणत्या एजंट बरोबर आपण त्यांनी आपल्याला सांगितलं की हे प्रॉपर्टी टाक, नाही। मंडळी, सगळ्या जे डिटेल असतो। मंडळी, थोडंसं इथं आपण थांबू, पण मी तुम्हाला प्लॉट बद्दल सांगतो। अहो, थांबणार नाही मी बोलायचं। मी बघा, आता आपल्याकडे बघा 4,30,000 जे 480 होते ते 4,30,000 त्याच लोकेशनला आपल्याकडे 4,30,000 प्लॉट आलेले। कासारी फाटा, पुणे नगर रोड
कासारी फाटा. आणि हे जे प्लॉट जे आहे सुलभ हप्त्यामध्ये आपल्याला भेटणार आहे. आणि बघायला गेलं एकदमच कमी बजेटमध्ये हे प्लॉट असणार आहे. आणि ही ॲग्रिकल्चर जागा आहे. 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 खरेदी खत हे सगळं होणारी ही प्रॉपर्टी आहे. मंडळी काय माहिती का, आपल्याला जे पाहिजे ते इथं नको पाहिजे. पण मी तुम्हाला काय बोलतो माहिती का, हे इन्व्हेस्टमेंटसाठी 4,30,000 इथं काय 1,30,000च आपल्याला डाऊन पेमेंट करायचा. बाकीचा जो असणार आहे सुलभ हप्त्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंटवाला प्लॉट आहे. जाहीर बात आहे, एक ना एक दिवस इथं जे पेपरामध्ये आलेलं आहे, जाहिरातीमध्ये आलेलं आहे की 18 पदरी रस्ता होणार आहे किंवा मेट्रो शिरूरपर्यंत धावणार आहे. हे सगळं पेपरामध्ये आलेलं आहे. तर हे सगळं होणार आहे. पण केव्हा होणार आहे? 6 महिन्यामध्ये होणार आहे, 1 वर्षामध्ये होणार आहे, पण नक्की होणार आहे. आणि त्यावेळेस हे जे 4 लाखचे आपण इन्व्हेस्टमेंट केले होते तर ह्याचा फायदा आपल्याला भरपूर होणार आहे. मंडळी बघायला गेलं आपल्याकडं 11 लाखामध्ये 10 गुंठे शेती सुद्धा आहे. तुम्हाला 1 एकर पुणे सोलापूर रोड या साईडला 1 एकर शेती पाहिजे असेल ते पण 20 लाखामध्ये, ती सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. बघा नंबर डिस्कशन बॉक्स मध्ये आहे किंवा नसेल, नंबर आहे खाली, टेन्शन घेऊ नका, नंबर दिलेला आहे. तर तुम्ही एक एक जे मी प्रॉपर्टी बद्दल म्हणजे 4,30,000 नोट करा तुम्ही. आणि 11 लाखामध्ये 10 गुंठे हे पण नोट केलं. किंवा तुम्ही डायरेक्टली तुम्हाला एकर पाहिजे असेल 20 लाखामध्ये, हे पण नोट डाऊन करा. अहो खूप खूप कमी मध्ये आहे हे. तर 11 लाखामध्ये तुम्हाला शेती बोललं 7-12 सकट, तर 8 लाखामध्ये पण 10 गुंठ्याची 7-12 सकट शेती नाही, ती जागा आहे, ते प्लॉट आहे 10-10 गुंठ्याचे, ते सुद्धा आहे. मंडळी मी तुम्हाला काय आता सांगू, बोला. अहो एवढ्या प्रॉपर्ट्या आहे की विचारू नका. तर मंडळी हे जे व्हिडिओ तुम्हाला 8 फुटाची जी गॅलरी दाखवली होती त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो, नोट करून घ्या. मंडळी इथं 4 मजल्याची ही बिल्डिंग आहे. 4 मजल्याची 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे. मंडळी जाऊ नका, मी पुढची पण प्रॉपर्टीची माहिती देणार आहे. जे बोललो मी ती सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तुमचं काम असणार आहे हे आम्हाला कॉल करून सांगण्याचं की ही 4 मजल्याची बिल्डिंग सणसवाडी, हे लक्षामध्ये ठेवा, सणसवाडी 4 मजल्याची 4 फ्लोअरची बिल्डिंग सणसवाडी. ओके. आणि ही जी बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये 2-2 पाण्याचे ग्रामपंचायतचे नळ आहे, कनेक्शन आहे, किंवा बोरवेलला पाहिजे तेवढा पाणी आहे, पाण्याचा काही तुटवडा नाही. आणि सध्याला ही जी बिल्डिंग आहे रेंटवर दिलेली, 50,000 रुपये या प्रॉपर्टीचा रेंट येतो. फॅमिली राहायला आहे. 1 RK 1 BHK असे या संपूर्ण 4 मजलीमध्ये ह्यांनी रूम्स बनवलेले आहे. 1 BHK 1 RK असे ह्यांनी फ्लॅट बोलू शकतात आपण, हे बनवलेलं आहे. म्हणून एवढं 50,000 रुपये लाईट बिल सोडून, लाईट बिल जे आहे त्यांच्याकडं आहे, तर एवढं 50,000 रुपये. आता विचार करा, ही 50,000 रुपये तुम्हाला कमवून देणारी ही प्रॉपर्टी कितीला असणार आहे? लावा डोकं. 90 लाखाला बोलतात हे. ओके, 90 लाखाला. आणि त्याच्यामधले निगोशिएबल होणार आहे. 90 लॅक्स ह्याचे बोलू राहिलेले. ओके मंडळी, सणसवाडीहून हायवेवरून फक्त 400 मीटर बाजूची ही बिल्डिंग आहे. ओके. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे, दुसरी ही 3 मजल्याची बिल्डिंग आहे. इथं 1 RK 1 RK असे 3 फ्लोअरला दिलेल्या आहे. ही पण बिल्डिंग जी आहे कमी नाहीये. पैसे कमवायच्या ह्याच्यामध्ये 30 ते 35,000 रुपये सध्याला ओनरला कमवून देते. पाण्याचा बोरवेल कनेक्शन आहे. स्वतः त्याचा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे लाईव्ह. कारण की ही प्रॉपर्टी वाघोलीमध्ये आहे. वाघोलीमध्ये बोलत होते की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण
इथं ओनरला पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये. बरं, ह्या प्रॉपर्टीला तुम्हाला लोनचं मी बोललं नाही. एक तर जी 90 लाखाची आहे तिला कुठल्याही बँकेचं लोन तुम्ही करू शकतात. कुठल्याही बँकेचं, इंटरनॅशनल बँक, सरकारी बँक त्याचं लोन करू शकतात. पण हे जे 90 लाखाचे त्याचे सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खर्च झालेला आहे. आणि दुसरी जी 3 मजली आहे त्याचा जो आहे गुंठेवारी मध्ये येणार आहे, त्याला प्रायव्हेट फायनान्स लागणार आहे. ह्याची किंमत ओनरनी 60 लाख रुपये सांगितलेली आहे. 60 लाख मध्ये ही 3 फ्लोअरची बिल्डिंग भेटणार आहे. मंडळी, सगळं नोट झालं? कवा कळालं नसेल तर पुन्हा हे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये एक जागेपासून, प्लॉट पासून, शेतीपासून, एकर पासून किंवा 3 मजली किंवा 4 मजली ह्याची सगळी माहिती दिली गेलेली आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ, आजची ही प्रॉपर्टी नक्की मला असं वाटतं की तुम्ही कॉल करणार, व्हॉट्सअपला मेसेज करणार आणि येणार सुद्धा. तर लवकर करा, कारण की वेळ आपल्याकडं कमी आहे, टाइम कमी आहे. जेवढ्या प्रॉपर्ट्या आहे सगळ्या अर्जंट मध्ये ओनरला विकायचं आहे. परत संध्याकाळी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये 2 BHK इंडिपेंडेंट हाऊस असणार आहे. डायरेक्टली ओनर जे असणार आहे तर त्याचीच माहिती असणार आहे. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.